न्यूजमध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील नेहरू चौकात बांधण्यात आलेल्या स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदम बांडे रुग्णालयाचे खासदार डॉक्टर भामरेंच्या हस्ते लोकार्पण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वतंत्र भारत पक्ष आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविणार। साळवे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम आखडमल यांची बिनविरोध निवड। जोरावलाली सोसायटीतील नवीन आरोग्य केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण। आणि माजी आमदार कै किसनराव पोपडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत देवपुरातील नेहरू चौकात बांधण्यात आलेल्या स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदम बांडे रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला। नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत महानगरपालिकेतर्फे नेहरू चौकात बांधण्यात आलेल्या स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदम बांडे रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदम बांडे हे उपस्थित होते। नगरसेविका इंदुबाई बोरसे यांच्या सूचनेने सदर रुग्णालय झाले आहे। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, नागसेन बोरसे, कैलास चौधरी, आकाश परदेशी, वैशाली वराडे, किरण कुलेवार, आयुक्त अमिता दगडे पाटील, भारती माळी आदी उपस्थित होते। या चौकात प्रभाग नंबर 4 मध्ये अण्णाभाऊ साठे या निधीतनं 67 लाखाचा जनतेसाठी दवाखान्याचा लोकार्पण आणि या कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे। या शहराच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय प्रतिभाताई आहे, माजी आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन आमचे नेते आदरणीय राजवर्धनजी कदम बांडे, प्रदेशाध्यक्ष गजेंद्र भाऊ आहे, त्याचप्रमाणे आयुक्त मॅडम आहे, कैलास चौधरी आहे, आमच्या प्रसभापती आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालं। या दवाखान्याला आदरणीय राजबाबांच्या मातोश्रींचं नाव दिलेलं आहे आणि आज त्यांच्या हस्ते या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। या दवाखान्याच्या या भागातील गोरगरीब जनतेचा लाभ होईल, फायदा होईल आणि जनतेने याचा लाभ घ्यावा असं आपल्या माध्यमातून जाहीर आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वतंत्र भारत पक्षाशिवाय पर्याय नसल्याने आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र भारत पक्ष लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत। कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची इच्छा नाही। शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घटवट यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले। स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा धुळे जिल्हा दौरा दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता। धुळे येथील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी व पक्ष बांधणीवर चर्चा करण्यात आली। स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, शेतकरी संघटनेचे विभाग प्रमुख शशिकांत बदाने यांनी मार्गदर्शन केले। देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे। कोणत्याही पक्षाला विचारधारा राहिली नाही। सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे। भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला असून सर्व नागरिक परेशान आहेत। एकही प्रस्थापित कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही। देशात कायद्याचे राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी शरद जोशींनी निर्माण केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे। संपूर्ण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीज पुरवठा, कर्जमुक्तीसाठी जानेवारी महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घेऊन देण्यात आली। यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, पीडी देवरे आदी उपस्थित होते। दौरा करत आहे आणि या दौऱ्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाची दिनबांधणी आणि आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार घोषित करणे आणि या निवडणुकांमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचं पदार्पण या दृष्टीने हा दौरा सुरू आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण असं
की देश पातळीवर आणि राज्य पातळीवर ते जर आपण पाहिलं तर राजकारणाचं स्तर अतिशय खालवलं आहे. कुठल्याही पक्षाला आपली विचारधारा घेऊन चालण्याची आता शक्यता नाही. कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करायला सर्वच पक्ष तयार आहेत. अभद्र युत्या होत आहेत. सरकार टिकवण्यासाठी आणि फोडण्यासाठी कालपर्यंत जे तुमच्या पक्षाला शिव्या देत होते त्यांना पक्षात घेऊन मंत्रिपद देण्याचे आता सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे सत्तेत टिकून राहण्यासाठी ही राजकीय मंडळी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार आहे. शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम रवींद्र अखडमळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या पूनम रवींद्र अखडमल यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच उषाबाई संतोष वाघ यांनी प्रशासक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कपिल वाघ यांच्याकडून पदभार स्वीकारला. उषाबाई वाघ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजेपासून उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्यासाठी वेळ दिला. त्यात निर्धारित वेळेत ग्रामविकास पॅनलच्या सदस्या पूनम रवींद्र अखडमल यांनी अर्ज दाखल केला, तर विरोधी गटातर्फे एकही अर्ज दाखल केला नाही. म्हणून 9 पैकी 5 सदस्य ग्रामविकास पॅनलचे निवडून आले होते. दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच उषाबाई संतोष वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेचे इतिवृत्त ग्रामसेवक विश्वनाथ बोरसे यांनी वाचून दाखवले. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने पूनम रवींद्र अखडमल यांची बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी ग्रामविकास पॅनलचे पंचायत समिती सदस्य पंडित दिगंबर बोरसे, माजी पंचायत समिती उपसभापती देविदास जाधव, भगवान वाघ, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप भारती, पेडकाई देवी ट्रस्टचे चेअरमन भगवान सिंग गिरासे, हिरालाल पाटील, किरण भारती, नागेसिंग गिरासे, हिरालाल बोरसे, देविदास वाघ, जिजाबराव भारती, दिगंबर कोळी, गोरख गिरासे, भूपेंद्र गिरासे, आधार पाटील, महादू पाटील, कैलास बोरसे, संजय बोरसे, शिवाजी जाधव, समाधान जाधव, सचिन जाधव, खुमान वाघ, राहुल बडगुजर, निलेश पाटील, कैलास पाटील, धनराज पाटील, किशोर ठाकरे, रणजित सिंग गिरासे, रंगराव पाटील, किशोर पिंपळे, शिवाजी पाटील, दशरथ गिरासे, अमोल भारती, अनिल वाघ आदी उपस्थित होते. आजच्या साळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज समस्त ग्रामस्थांच्या समवेत आजचा उपसरपंच निवडीचा कार्यक्रम चालू होत आहे आणि तसेच विद्यमान सरपंच सौ उषाबाई संतोष वाघ पाटील यांचा सत्कार आपले साळवे गावाचे ग्रामसेवक बोरसे भाऊसाहेब यांच्या मार्फत राष्ट्रीय शहरी अभियानाअंतर्गत धुळे शहरातील साखरी रोड जोरावली सोसायटीतील नवीन उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. राष्ट्रीय शहरी अभियान अंतर्गत धुळे शहरातील साखरी रोड जोरावर अली सोसायटी अयोध्यानगर येथे नवीन आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदममांडे हे उपस्थित होते. रिपीट जोरावर अली सोसायटी अयोध्यानगर येथे राष्ट्रीय शहरी ग्रामीण अभियानाअंतर्गत महापालिकेतर्फे सुमारे 80 लाख रुपये खर्चून नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर झाले होते. सदर काम पूर्ण झाल्याने खासदार डॉक्टर सुभाष भामरे व प्रमुख अतिथींच्या हस्ते सदर नवीन आरोग्य केंद्राचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप करपे, भारती माळी, किरण कुलेवार, वैशाली वराडे, हिरामन गवळी, रेखा सोनवणे, संतोष खरात, प्रशांत बागुल, योगिता बागुल आदी उपस्थित होते. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण जो आशीर्वाद केला, आमच्या ताब्यात पालिका आली, विरोधी पक्षाचं कामच आहे आमच्या विरोधात ओरडणं, त्यांना काम करू द्या. पण त्यांनाही मान्य आहे की आतापर्यंत महापालिकेच्या इतिहासात सगळ्यात जास्त काम, सगळ्यात जास्त निधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जातो. आमच्या महापौर ताई आहेत, दोन्ही माजी महापौर आहेत, आजी महानगर अध्यक्ष आहेत, माजी महानगर अध्यक्ष होते, खासदार म्हणून मी आणि सगळ्या नगरसेवकांनी
जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न केला आणि एक अंतिम सत्य आहे, वास्तव आहे, विरोधी पक्ष सुद्धा खासगीत मान्य करत असतील. भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत जेवढा निधी या शहरात आला त्याच्या आधी कधीही आलेला नाही. परंतु आपल्या डोळ्यात प्रचंड वाढत आहे. एवढे कामही करून अगदी तुमच्याच प्रभागाला म्हणायचं म्हटलं तर कुठे कुठे जी गर्दी राहिली असेल ते आपल्यावर नाराज होतात. एका टन मध्ये सगळे कामं होणे शक्य नाही. पण याचं मूल्यमापन निश्चितच करा. आधीच्या नगरसेवकाच्या मानाने यांनी किती कामं केली, आधीच्या महापौरांच्या म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाचे महापौर सोडून आधीच्या महापौरांनी किती कामं केली. आणि त्याचप्रमाणे कोणत्या पक्षाचा अध्यक्ष सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने महापालिकेच्या संपर्कात असून सगळीकडे जातात. अशा पद्धतीने आमची भारतीय माजी आमदार कैलासवासी किसनराव खोपडे यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कै किसनराव खोपडे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर 15 दिवस दररोज सुरू राहणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच रक्त, लघवी आदी तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात आल्या. या प्रसंगी कोरोना काळात चांगली रुग्ण सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कमलबाई खोपडे, डॉक्टर संजय खोपडे, डॉक्टर बिंदू खोपडे, जयेंद्र खोपडे, प्रतिभा खोपडे, माजी मंत्री रोहिदास पाटील, संजय शेंडे, महेश घुगे, विनायकराव खोपडे, अशोक खोपडे, सुभाष खोपडे, पांडुरंग गाटोळे, मयूर खोपडे, निखिल खोपडे, पवन खोपडे, विजय आजळकर, घनश्याम लोकरे, मुकुंद कोळवले, संजय अंपळकर, श्याम खोपडे, विनायक शिंदे, आवा खोपडे, निलेश खोपडे, प्रकाश खोपडे, आनंदराव खोपडे आदी उपस्थित होते. मी दिनांक 26 तारखेपासून लोकमान्य हॉस्पिटल येथे मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे. ते शिबिर मागचे 20 दिवस सतत चाललं. म्हणजे 541 रुग्णांना मी तपासलेलं आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे ऑपरेशन निघालेले आहे. त्यांच्या तपासण्या ज्या निघाल्या त्या देखील त्यांना सवलतीमध्ये करून दिलेल्या आहे. ज्यांचे ऑपरेशन निघालेले आहे त्यांना वेळ आणि तारीख दिलेली आहे. त्यांची त्या वेळ आणि तारखेनुसार आम्ही त्यांचं ऑपरेशन करून देऊ, त्यांचा उपचार करत राहू. तसेच त्याचबरोबर आजच्या या माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिनानिमित्त मागे जो कोरोना आला होता त्या कोरोनाच्या काळामध्ये शासनाच्या सोबत काम करून आम्ही कोरोना वॉरियर्स म्हणजे नर्सिंग स्टुडंट तयार करण्याचं आम्ही काम स्वीकारलं होतं. त्या इतक्या इन्फेक्टिव्ह फेजमध्ये देखील आम्ही 120 विद्यार्थ्यांची बॅच घेतली होती. त्या 120 विद्यार्थ्यांना आम्ही 3 महिने शिकवलं. ते 120 पैकी अनेक विद्यार्थ्यांनी नंतर नर्सिंगचं काम अनेक हॉस्पिटलमध्ये अनेक क्लिनिकमध्ये केलं. त्याचबरोबर शासनाने त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 11,500 प्रत्येकाच्या अकाउंटला देखील टाकले. आणि ह्या 120 पैकी मला सांगायला आवडेल की 120 पैकी ऑलमोस्ट 110-111 मुलं पास झाले होते. 8-9 लोकांनी परीक्षा दिली नाही, 1-2 मुलं फेल झाले. त्या अनुषंगाने त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित राहिलेले रोहिदास दाजी पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे मान्य मंत्री आणि आवडते नेते यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबियातील माझ्या वडिलांचे जे बंधू होते खोपडे परिवारातील त्या लोकांनी देखील त्यांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. देवपुरातील नेहरू चौकात बांधण्यात आलेल्या स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदम बांडे रुग्णालयाचे खासदार डॉक्टर भामरेंच्या हस्ते लोकार्पण. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वतंत्र भारत पक्ष आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविणार. साळवे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम आखडमल यांची बिनविरोध निवड. जोरावलाली सोसायटीतील नवीन आरोग्य केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण. आणि माजी आमदार कै किसनराव खोपडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.